सांगली मिरज रोडवर असणाऱ्या इंडियन ऑइल डेपोमध्ये आपण पाहू शकता. आपण सध्या इंडियन ऑइल डेपोच्या बाहेर आहोत. या ठिकाणी 4 कोटी हून जास्त या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल डिझेलची क्षमता असणारं या ठिकाणी सेंटर आहे. आणि या ठिकाणाहून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्याला डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होतो आहे. मात्र आखाती युद्धाच्या परिणामामुळे या ठिकाणी जो पुरवठा मुंबईवरून या ठिकाणी होत असतो तो पुरवठा सध्या कमी झाल्यामुळे या ठिकाणी टँकरचे डिझेलचे आणि पेट्रोलची लाईन लागलेली आहे. या ठिकाणाहून रोज 100 ते 150 डिझेलचे आणि पेट्रोलचे टँकर हे 4 जिल्ह्याला सप्लाय होत असतात, इंधन पुरवठा करत असतात. मात्र वरून आखाती युद्धामुळे या ठिकाणी पुरवठा कमी झाल्यामुळे या ठिकाणी आता हे टँकर या ठिकाणी लाईनीत उभा आहेत. आणि या ठिकाणी पुरवठा कमी झाल्यामुळे या ठिकाणी 150 आणि 200 असे टँकर जाणारे आता ते 100वर म्हणजे जवळजवळ 50 आणि 75 कमी झालेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी पुरवठा कमी झाल्यामुळे या ठिकाणी पेट्रोल पंपावरसुद्धा लाईनी लागलेले चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळं भविष्यात जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.